नमस्कार मित्रांनो, मी आहे मिलिंद गौस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल गुरु। मित्रांनो, सध्या महिलांवर शासनाकडून योजनांचा पाऊस केला जात आहे आणि कल्याणकारी योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत। महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी आणि महिलांना समाजात सहपरिवारासह सुद्धा सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून बऱ्याच आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवल्या जात आहेत। ज्यात लेक लाडकी योजना आहे, सुकन्या समृद्धी योजना आहे, मोफत शिलाई मशीन योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे, मातृवंदना योजना तसेच पिंक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ सध्या महिलांना देणे हे सुरू आहे। त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना म्हणजे फ्लिप फ्लोर मिल योजना। सध्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे। पिठाची गिरणी म्हणजेच चक्की ही एक प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे। दळण दळण्यासाठी तसेच डाळ पॉलिश करण्यासाठी पिठाची गिरणी ही खूप उपयोगामध्ये येत असते आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की आपली स्वतःची पिठाची गिरणी असली पाहिजे। आपल्याला दळण दळण्यासाठी इतरत्र कुठे जाण्याची आवश्यकता नसावी आणि आपली स्वतःची पिठाची गिरणी असावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते। तर आता शासनाच्या मोफत पिठाच्या गिरणी या योजनेच्या अंतर्गत महिलांना शासनाकडून 100% मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे। आता या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन सुद्धा शासनाकडून करण्यात येत आहे। मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याचशा महिलांना मिळालेला आहे आणि तुम्ही सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकता। या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्र लागतील ते तुम्हाला तुमच्या घरातच मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही आहे। फक्त योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी जर तुम्ही प्रोसेस केली आणि एकदा चे कागदपत्र तुम्ही जमा केले तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मोफत पिठाची गिरणी 100% अनुदानावरती मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये याच विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत की मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे व कसा करावा लागणार आहे, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र तुम्ही काय काय लागणार आहेत, या योजनेसाठी पात्रता ही काय असणार आहे, तसेच या योजनेचे नियम आणि अटी हे काय असणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे पहा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी 100% मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे। अगदी 100% फ्री महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे। या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे। महिला या योजनेच्या अंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न सुद्धा घेत आहेत। सोबतच महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होत आहे। मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली आहे। तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे ही। मोफत पिठाची गिरणीसोबतच मसाला गिरणी, डाळ गिरणी, मोफत शिलाई मशीन देण्याची योजनासुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। तर मित्रांनो, शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे। राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा आणि यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे। म्हणून या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींनाच घेता येऊ शकतो, लक्षात घ्या मित्रांनो। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। या ठिकाणी बघा, अपडेट केलेले आधार कार्ड लागणार आहे। त्याच्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असलेच पाहिजे। त्यानंतर बघा, 1,20,000च्या आत तुमचे उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे। याबाबत तुम्हाला दाखला लागणार आहे। त्याच्यानंतर जातीचा दाखला, तुमचा दात कुठचे, जातीचा वर्ग कुठचा आहे, जातीचा दाखलासुद्धा लागणार आहे। त्यानंतर यापूर्वी तुमच्या कुटुंबात कोणीही या योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे याबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे। त्याच्यानंतर तुमचा एक ॲक्टिव्ह मोबाईल नंबर असला पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत आणि रहिवासी दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे तुम्ही कुठल्या गावचे रहिवासी आहात याबाबतचे सरपंचचा, पोलीस पाटील यांचा रहिवासी दाखला हा लागणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मोफत पिठाची गिरणी घेण्यासाठी एवढे कागदपत्र आवश्यक आहेत।
त्याच्यानंतर मित्रांनो बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्रता ही काय असणार आहे, चला जाणून घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे, जसं की आपण अगोदर पाहिले. त्यानंतर मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज हा करता येणार आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहे. म्हणजेच ज्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत आणि त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला तर त्यांना 100% या ठिकाणी मोफत पिठाची गिरणी ही मिळून जाईल. त्याच्यानंतर मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय हे 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे. 18पेक्षा कमी वय असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, किंवा 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तरीसुद्धा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय हे 18 ते 60 या वर्षाच्या दरम्यानच असले पाहिजे. तसेच मित्रांनो बघा, ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शहरी भागात राहणाऱ्या महिला या दोन्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो या योजनेसाठी नियम आणि अटी काय आहेत ते चला जाणून घेऊया आपण. तर मित्रांनो, अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील 3 वर्षात कोणीही घेतलेला नसावा. जर या योजनेचा लाभ मागील 3 वर्षामध्ये तुमच्या कुटुंबात कोणी घेतला असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नाही आहे, तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्याचा अधिकार फक्त समाज कल्याण समितीकडे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, वरील अटींची पूर्तता करणाऱ्या महिला व पात्रतेत बसल्या सर्व महिला मोफत अगोदर या ठिकाणी जी काय पात्रता बघितली त्या पात्रतेमध्ये बसणाऱ्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा नेमका कुठे आणि कसा करायचा आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याच्या 2 पद्धती आहेत, ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज हा करता येणार आहे आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज हा करता येणार आहे. तर सगळ्यात आधी मित्रांनो, ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनी ऑफलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे आणि कुठे करायचा आहे याविषयी आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय किंवा तुमचा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल. या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. तसेच मोफत पिठाची गिरणी ही योजना देखील याच विभागामार्फत राबवली जाते. तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे, त्या ठिकाणाहून घ्यायचा आहे. म्हणजे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याबाबतचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ऑफिसमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी आणि मग त्यांच्या सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांनी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा भरून त्या ठिकाणी अर्ज हा सादर करावा. त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे अर्जाचे नमुना मिळून जाईल, तो अर्ज भरून घ्यायचा आहे. अर्जासोबत ज्या ठिकाणी सांगितलेले कागदपत्रे जोडायचे आहे, अर्ज त्या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे. त्यांचा ठरलेल्या कालावधीनुसार तुमचा अर्ज तपासला जातो आणि जर तुमचा अर्ज मंजूर केला गेला तर तुम्हाला त्यांच्यामार्फत एक कॉल येतो की तुमचा मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी निवड झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ग्रामीण भागातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, आता शहरी भागात राहणाऱ्या महिलांना ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे, तर ज्या महिला शहरी भागात राहतात आणि त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलांनी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे. तर तो कुठे करायचा आहे, महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन अर्ज हा तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार. गुगलवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवरची माहिती तुम्हाला मिळून जाईल. त्या पोर्टलवर जाऊन तुमचा अर्ज करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना शासनाकडून राबवली जात आहे. तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.